संपूर्ण जग जानेवारीला नववर्ष साजरा करतात, मात्र आपण गुढीपाडव्यालाच नववर्ष का साजरा करतो? चला तर मग पाहूयात. खरं तर गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला येतो. असे मानले जाते की ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती. त्यामुळे हा दिवस नव्या सुरुवातीचा आणि शुभ मानला जातो. तसेच श्रीरामाने वानरांच्या मदतीने रावणाचा पराभव करून लंकेवर विजय मिळवल्यानंतर अयोध्येत परत आल्याचा हा आनंदोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. काही मान्यता अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढी उभारून स्वराज्य स्थापनेचा विजय साजरा केला होता. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात मराठी कुटुंबामध्ये साजरा केला जातो. तसेच गोवा आणि कर्नाटकातील काही भागांमध्येही युगादी हा सण साजरा केला जातो. तर युग म्हणजे काळ आणि आदी म्हणजे सुरुवात. थोडक्यात काय तर काळाची सुरुवात. तर आपण गुढीपाडवा कसा साजरा करतो? तर घराच्या मुख्य दरवाजावर किंवा गॅलरीत उंच बांबूला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर कडुलिंबाची पाने, साखरेची गाठी आणि फुलांची सजावट केली जाते. त्यावर उलटी ठेवलेली तांब्या काचेची भांडी असतात, जी विजयाचे प्रतीक मानली जाते. हा दिवस नवीन सुरुवात दर्शवतो. त्यामुळे लोक पहाटे स्नान करून नवीन किंवा स्वच्छ कपडे घालतात. गुढीला हार घालून पूजा केली जाते आणि आरती केली जाते. या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याची परंपरा आहे, जी आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते. यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनही आहे बर का. कडुलिंब नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे, तर गूळ पचन सुधारतो आणि शरीराला ऊर्जा देतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड पुरी, गोड भात असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी पारंपरिक वेशभूषेत मिरवणुका निघतात. विशेषतः स्त्रिया नऊवारी साड्या घालून आणि पुरुष फेटे परिधान करून यात सहभागी होतात. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे हा दिवस नवीन व्यवसाय करण्यासाठी, गुंतवणुकीसाठी आणि शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शेतीप्रधान संस्कृतीत नवीन पीक आणि नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच मानली जाते. हा सण कुटुंब आणि समाजाला एकत्र आणतो आणि आनंदाचा उत्सव होतो. गुढीपाडवा हा फक्त नववर्षाचा दिवस नसून तो ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. तो विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या सणाच्या निमित्ताने आपले जुने दुःख विसरून नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेने आयुष्य जगायचे असा संदेश गुढीपाडवा आपल्याला देते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.